मित्रांनो आपण घरातून निघालो, रेनकोट वगैरे न घेता जसा निघालो तसा पाऊस चालू झाला. इकडे बाजूला थांबलो होता मी. अरे यार मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे साप बसलाय. रिंग मध्ये असा बसायला बसलाय आणि समजत पण नाही. आपण अचानकपणे आत टाकतो आणि चावू शकतो, म्हणून काळजी घ्या जरा. नको जाऊ रे बाबा, पाण्यात वाटत. अरे पुरा गेला पाणी, गिर गया वो. हे बघा मला. हाँ ते मजबूत है. इकडे घुसेला. मित्रांनो आपण हा साप पकडला. तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे तिकडे नवीन माती टाकलेली, त्यामुळे तिकडे दलदलीसारखं झालेलं. तर नाईलाजाने त्याचं हेड कॅचिंग करावी लागली. हेड कॅचिंग करणे चुकीचं आहे, पण भाग होतं त्याचे हेड कॅचिंग करणे, त्यामुळे त्याची आपण हेड कॅचिंग केली. त्याच साईडवर आपण दुसरा साप पकडला. तो पण रसल वायपरच होता आणि साईज पण सेम होती सापाची. तर मित्रांनो रसल वायपर म्हणजेच घोणस हा असा साप आहे की हा अंडी न देता डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो आणि एका टायमाला 30 ते 35 पिल्लांना जन्म देऊ शकतो. त्यामुळे छोट्या साईजचा रसल वायपर भेटलेच तर तिकडे हमखास 5 ते 6 पिल्लं असू शकतात, म्हणून काळजी घ्या. तर आपण साप पकडलाय, रसल वायपर आहे, त्याचा पिल्लू आहे छोटासा. इथे काम करणारा वर्कर एकाला चावलाय. जाऊन त्याला बघू आपण पेशंट हे भरणे. मग दात दाखवतो मी. दिसा इकडे हे बघायचे दात कसे असतात, दिसतात का? हा विषारी साप आहे. त्याला आपल्या गावठी भाषेमध्ये कांबळ्या बोलतात आणि मराठीमध्ये घोणस आणि इंग्लिशमध्ये रसल वायपर. इथे वर्करला कोण आता चावलाय, त्याला नेलं दवाखान्यात. तर मित्रांनो आपण बिरसाळ्यातला आलो आहे. इथे राम मंदिर, आपलं मनोहरचं राम मंदिर आहे, तिथे आलो आहे. तर इथेच कन्स्ट्रक्शन बाजूला चालू आहे. तिथे साप निघालेला, तिथे वर्करला साप चावला आहे. त्याला आपण आता बघायला जाऊ. सरकारी दवाखान्यात. मित्रांनो आपण हॉस्पिटलला आलो आहे पेशंटला बघायला. तर बघूया त्याला आपण आता. बलून काय गेला पुढचा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की साप कुठे बसलेला. न कळत या मिस्त्रीने हात टाकला आणि त्याच्या बाईट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बाईट केले ते. तर आपण डॉक्टरशी बोलू की त्यांना सांगू ॲटलिस्ट कोणता साप आहे ते तरी सांगू त्यांना आपण आता. आहे मित्रांनो आपण साप रेस्क्यू केलाय. रसल वायपर आहे, म्हणजे मराठीमध्ये त्याला घोणस बोलतात. तिथे बिरसाळ्यातला निघालेला, म्हणजे राम मंदिर आहे आपल्या मनोरचं, तिथे कन्स्ट्रक्शन काम चालू होतं. तिथे निघालेला तो वर्कर. ते रिंगा असतात, त्या रिंगा असा उचलायला गेला तर त्याच्यामध्ये बसलेला तो आणि त्याला बाईट केलं आहे. तर आपण दवाखान्यात जाऊन आलो, त्या पेशंटला बघून आलो. तर इथे हाताला चावला आहे तो आणि डॉक्टरांशी बोलणं केलं का कुठल्या प्रकारे साप, कोणता साप होता ते सांगितलं डॉक्टरांना, म्हणजे त्यांना एक प्रकारे त्यांना मदत होईल का कोणती ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर या सापाचं विष असतं ते हिमोटॉक्सिक असतं. तर आम्ही डॉक्टरांना भेटलो, पेशंटांना भेटलो. तर पेशंट ओके आहे, जास्त काय त्याला म्हणजे असं सूज वगैरे काही आलेली नाही.
नॉर्मल आहे. तर आता त्याचं काय पुढचं अपडेट आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तर आता आपण सापाला सोडून देऊ. तर मित्रांनो आपल्याला आता तुषार साप दाखवेल कोणता साप आहे ते. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या मनोहर बिरसाईदमध्ये गणेशदादाने रेस्क्यू केलेला आहे. एका व्यक्तीला बाईटसुद्धा केलेला आहे याने. बघू शकता तुम्ही, याला रसस वायपर बोलतात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये घोणस तसं बोलतात. आणि आपल्या पालघर जिल्ह्यात तरी लोकल भाषेमध्ये याला कांबल्या अशा नावाने ओळखलं जातं. मित्रांनो याची ओळख बघायला गेला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघून घ्या. लोक याला फोडसा म्हणून ओळखतात, पण मित्रांनो फोडसा नाही आहे, फोडसासारखा दिसणार आहे. पण आम्ही तिथे गेलेलो, आम्ही त्यांना सांगतोय का रसल वायपर आहे कांबळा आहे, तरी ते ऐकायला तयारच नाही. ते सांगत होते का फोडसाच आहे. तर हा बघून घ्या तुम्ही कसा आहे. हा कांबळा आहे आणि मी ह्याचा फोटो टाकेन आणि दुसरा फोडसाचा फोटो टाकेन, मग तुम्ही कंपॅरिझन करा. मित्रांनो पावसाचे दिवस चालू झाले आहेत आणि रसल वायपर एका टायमाला 30 ते 40 पिल्लं देतो. तर मला असा साप दिसला तर तिकडे एक साप नाहीच राहणार, तिथे 5-6 तर कमीत कमी असतीलच. म्हणून नीट राहा आणि सापापासून लांब राहा. आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा, कुठे काय घाण वगैरे ठेवू नका, कारण की जास्त करून उंदरं घाणीवर येतात आणि त्याच्यावर मग साप येतात. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा, जेणेकरून तिथे उंदरं नाही येणार आणि उंदरांच्या मागे साप नाही येणार. पावसाचे दिवस चालू झाले तर त्याच्यामुळे मित्रांनो काळजी घ्या, स्वतःची पण आणि सापांची पण. आणि कुठे निघालाच तर आम्हाला फोन करा. माझा नंबर आहे 9545383595. तुझा नंबर बोल रे. 7219091835. हा आमच्या दोघांचे पण नंबर आहे, सेव्ह करून ठेवा. कधी पण कोणत्या भेटीसाठी हजर राहू आणि साप पकडून. पण एवढंच का जॉबला असू तर नाही होऊ शकणार, फ्री असणार आता 100% येणार. तर हा नाही तर मी असणार अवेलेबल, तर आम्ही येणार. ठीक आहे, चला बाय बाय, भेटूया पुढच्या वेळेला. आणि